नमस्कार. मागील तासिकेला आपण हडप्पा संस्कृतीमधील या संस्कृतीचा शोध कधी लागलेला होता आणि या हडप्पा संस्कृतीचा विस्तार हे 2 पॉईंट्स आपण मागील तासिकेला अभ्यासलेली होती. सोबतच या हडप्पा संस्कृतीमधील नगररचना, इमारती व घरे याबद्दलची माहितीसुद्धा आपण पाहिलेली होती. आजच्या तासिकेला आपण या हडप्पा संस्कृतीचे जे वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्यांमधील सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे या संस्कृतीमधील असलेले जे स्नानगृह आहे, असं विस्तारित स्वरूपाचं जे स्नानगृह आहे ज्याला महास्नान आगार असं पण या ठिकाणी म्हटलेलं आहे. परीक्षेमध्ये नेहमी 4 गुणासाठी विचारला जाणारा हा प्रश्न आहे की हडप्पा संस्कृतीमधील महास्नानगारबद्दल माहिती लिहा. 4 गुणासाठी विचारतात. तर समजून घेऊया की हडप्पा संस्कृतीमधील जे सर्वात मोठं जे स्नानगृह होतं, अशा स्नानगृहाबद्दलची माहिती आणि आकाराने विस्तीर्ण असल्यामुळेच याला महास्नानगृह असं सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे. या ठिकाणी सांगितलेलं आहे की हडप्पा संस्कृतीमधील नगरांमध्ये एक महास्नान आगार होते. ते 180 फूट लांब व 108 फूट रुंद असे होते. म्हणजे यावरून जे या ठिकाणी या महास्नानगृह जे आहे याची जी लांबी आणि रुंदी या ठिकाणी सांगितलेली आहे, यावरून आपल्या डोळ्यासमोर एक कल्पना येऊ शकते की 180 फूट लांब आणि 108 फूट रुंद जर याची लांबी आणि रुंदी जर एवढी मोठी असेल तर हे जे स्नानगृह आहे हे पाहायला किती डोळ्यांनी पाहायला किती भव्य दिव्य असेल याची कल्पना आपण आज करू शकतो. त्यामध्ये मध्यभागी 31 फूट लांब व 23 फूट रुंद व 8 फूट खोल पोहण्यासाठीचा एक तलाव होता. म्हणजे हे जे महास्नानगृह आहे या मध्यभागी या ठिकाणी एक तलाव निर्मिती करण्यात आलेली होती, ज्याची लांबी, रुंदी आणि खोलीसुद्धा या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि या तलावाचा उपयोग कदाचित आंघोळ करण्यासाठी सुद्धा केला जात असे. मध्यभागी आत उतरण्यासाठी पायऱ्या होत्या. म्हणजे जो तलाव या महास्नानगृहामध्ये होता, या तलावामध्ये आंघोळीसाठी उतरण्यासाठी पायऱ्या असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तलावामध्ये स्वच्छ पाणी आणण्यासाठी व खराब पाणी बाहेर ठेवण्यासाठी व्यवस्था होती. ज्या पद्धतीने आपण स्वच्छ पाण्याचा उपयोग आंघोळीसाठी करतो आणि आंघोळ झाल्यानंतर जे आपल्या आंघोळीचं पाणी असते ते बाहेर काढून देण्यासाठी आपण ज्या नाल्यांची निर्मिती करत असतो, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं प्रदूषण आपल्या घरामध्ये होऊ नये, नेमकी तीच काळजी या प्राचीन काळामध्ये म्हणजे या हडप्पा संस्कृतीमध्ये सुद्धा केलेली होती असं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणजे या तलावामध्ये आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ पाणी आंघोळीसाठी आणि आंघोळ झाल्यानंतर जे खराब पाणी आहे ते वाहून नेण्यासाठी सुद्धा नाल्यांची निर्मिती झालेली होती असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तलावाच्या शेजारी एक विहीर होती. त्यामधून स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जात होता. वापरलेले पाणी बाहेर वाहून नेण्यासाठी 6 फूट उंच एक नाली होती. या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे महास्नानगृह होते आणि त्या ठिकाणी मध्यभागी जो तलाव होता त्या तलावामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या होत्या आणि स्वच्छ पाण्याचा वापर या तलावामध्ये आंघोळीसाठी केला जात असे. तर या पाण्याचा पुरवठा कुठून होत असे हा जो आपल्या मनामध्ये विचार आलेला असेल तर ती गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे की या तलावाच्या बाजूलाच एक विहीर होती आणि या विहिरीमधील स्वच्छ पाण्याचा उपयोग या ठिकाणी तलावामध्ये आंघोळ करण्यासाठी केला जात असे. त्यानंतर दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे की जी नाली अस्वच्छ पाणी जे वाहून येण्यासाठी केलेली होती तर ती 6 फूट उंच एवढी ही नाली होती असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. या महास्नान जे गृह होतं याला धार्मिक महत्त्व होतं. तलावाच्या बाजूला अनेक खोल्या होत्या असं सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे यावरून की जो तलाव होता या तलावाला या हडप्पा संस्कृतीमध्ये अतिशय धार्मिक महत्त्व होतं. आणि या तलावाच्या बाजूलाच ज्या खोल्या होत्या कदाचित त्या ठिकाणी आंघोळ झाल्यानंतर वस्त्रे परिवर्तन करण्यासाठी किंवा बदल करण्यासाठी या खोल्यांचा वापर केला जात असे असं आपल्याला यावरून दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनामधून 4 गुणासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ज्याला आपण IMP क्वेश्चन म्हणतो तर असा हा प्रश्न आहे. महास्नानगृहाबद्दल माहिती लिहा.
तर या ठिकाणी आपल्याला 5 ते 6 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. नंबर 1 म्हणजे जे महास्नानगृह होतं याची लांबी रुंदी किती होती. या महास्नानगृहाच्या मध्यभागी असलेला तलाव, त्याची लांबी रुंदी आणि खोली. त्यानंतर या तलावामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या होत्या. त्यानंतर चांगलं पाणी, स्वच्छ पाणी आंघोळीसाठी असण्यासाठी विहिरीची व्यवस्था होती. त्यानंतर सांडपाणी किंवा जे काही आंघोळीचं पाणी आहे ते वाहून नेण्यासाठी 6 फूट खोल अशी एक खूप खोल अशी नालीसुद्धा त्या ठिकाणी होती. आणि या महास्नानगृहाच्या बाजूला काही खोल्या होत्या ज्यांचा उपयोग आंघोळ झाल्यानंतर वस्त्रे परिवर्तन करण्यासाठी सुद्धा केला जात असे. तर अतिशय सोपा हा प्रश्न आहे, 4 गुणासाठी नेहमी विचारतात. धन्यवाद.